ए बी आणि सी दरम्यान ₹1500 अशा प्रकारे वाटणी केली की ए जसे बी बरोबर 5-2 आणि बी जसे सी बरोबर 7-13 तर एचा वाटा काय असेल असा गुणोत्तर प्रमाण या टॉपिकवरचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने हा प्रश्न कसा सोडवायचा हे बघा मित्रांनो. 3 व्यक्ती आहे ए, बी आणि सी या तिघांचं स्वतंत्रपणे आपल्याला अगोदर गुणोत्तर काढावं लागेल. इथे काय दिलंय ए जसे बी बरोबर 5-2 म्हणजे एचं गुणोत्तर आहे 5 तर बीचं गुणोत्तर 2 असेल. बी जसे सी बरोबर 7-13 म्हणजे इथं बीचं गुणोत्तर आहे 7 तर सीचं गुणोत्तर असणार आहे 13. मग ए बी यांचं गुणोत्तर काय दिलंय 5-2 तर एच्या खाली एचं गुणोत्तर बीच्या खाली बीचं गुणोत्तर. पुढे बी जसे सी बरोबर 7-13 म्हणजे बीचं गुणोत्तर इथं 7 असेल तर बीच्या खाली 7 लिहिले आणि त्याच्या समोर त्याच्यासोबत सी आहे म्हणून त्याचं सीचं गुणोत्तर सीच्या खाली लिहिलं. आता 2च्या समोरची जागा रिकामी आहे म्हणून तिथं तीच संख्या आपल्याला लिहायची असते आणि 7च्या अगोदरची जागा रिकामी आहे म्हणून इथे पण तीच संख्या आपल्याला लिहायची असते. आता या ठिकाणी यांचा गुणाकार केला तर आपल्याला स्वतंत्रपणे एबीसी यांचं गुणोत्तर मिळणार. तर लक्षात घ्या इथे होईल 7-5-35 हे एचं गुणोत्तर, त्यानंतर 7-2-14 हे मिळालं बीचं गुणोत्तर आणि 13-2-26 हे मिळालं सीचं गुणोत्तर. त्या प्रश्नामध्ये काय सांगितलं आपल्याला की एबीसी तिघांदरम्यान ₹1500 वाटलेले. रुपये तिघांमध्ये वाटलेले तर आपल्याला गुणोत्तर सुद्धा तिघांचं या ठिकाणी घ्यावं लागणार आहे. म्हणजे गुणोत्तराची जर बेरीज केली तर किती होईल 26+14 40 40 आणि 35 किती होईल 75. म्हणजे काय तर 75 गुणोत्तर याची व्हॅल्यू किंवा किंमत किती आहे ₹1500. तर आपल्याला एचा वाटा काढायचा तर 35 या एवढ्या गुणोत्तराची व्हॅल्यू किती. मग लक्षात घ्या अगोदर एका गुणोत्तराची व्हॅल्यू काढा. किती मिळेल तुम्हाला 1500ला 75 ने भाग दिला तर तुम्हाला एका गुणोत्तराची व्हॅल्यू मिळून जाईल. मग भागिले 75 1500 भागिले 75 25 ने भाग देईल 25 एक 25 25 त्रिक 75 25 सख 150 आणि हा शून्य जशाच तसा 3 एक 3 3 दुने 6 शून्य जशाच तसा म्हणजे 20चा भाग गेला म्हणजे एका गुणोत्तराची किंमत मिळते मित्रांनो आपल्याला 20 एवढी तर 35 गुणोत्तराची किंमत म्हणजे एचा वाटा आपल्याला मिळेल. मग एचा वाटा बरोबर एचा गुणोत्तर आहे 35 गुणिले एका गुणोत्तराची किंमत 20 तर 35 गुणोत्तराची किंमत किती होईल म्हणून गुणिले काय करणार आपण 20 ने. मग आता इथे गुणाकार केला तर 35 दुने किती होईल 70 आणि हा शून्य 35 दुने 70 आणि हा शून्य जशाच तसा इथे घेतला तर एचा वाटा 1500 पैकी किती मिळणार आहे 700. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.